हॅलो स्टुडंट्स, आज आपण तुम्हाला 11वीमध्ये शिकवल्या गेलेल्या बायोमॉलिक्युल्स या टॉपिकमध्ये CETच्या दृष्टीने काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन बघा, तर द टू फंक्शनल ग्रुप्स कॅरेक्टरिस्टिक ऑफ शुगर्स आर. तर शुगर म्हटल्यावर कार्बोहायड्रेट म्हटल्यावर फॉर एक्झाम्पल आपण काय घेऊ शकतो, तर ग्लुकोज घेऊ शकतो. हे ग्लुकोजचं स्ट्रक्चर जर आपण बघितलं तर त्याचा फॉर्म्युला काय बघा, C6H12O6. म्हणजे याच्यामध्ये काय आहेत, 6 कार्बन ॲटम असतात. आणि हे स्ट्रक्चर जर का आपल्याला काढायचं झालं तर आपण तो कसं काढणार बघा. स्ट्रक्चर काढताना आपण 6 कार्बन ॲटम घेणार, 2 3 4 5 6. त्यानंतर इथं हा जो फर्स्ट कार्बन ॲटम आहे तिथं काय असणार आहे, तर व्हॅलन्सी आपल्याला माहिती आहे कार्बनची किती असते, तर 4, HOH. त्यानंतर HOH, इथं असतो C डबल बॉन्ड O अँड H. असं हे आपण ग्लुकोजचं स्ट्रक्चर काढत असतो. मग या स्ट्रक्चरमध्ये आपण बघायचं आहे का, तर आपल्याला शोधायचं आहे ह्याच्यामध्ये असणारे फंक्शनल ग्रुप. फंक्शनल ग्रुप कुठला आहे बघा, तर इथं OH आहे. OH मीन्स आपण काय म्हणतो, हायड्रॉक्झी. त्यानंतर इथं सगळीकडं आपण बघितलं तर HOH हे ग्रुप आहेत. फक्त इथं लास्ट कार्बन ॲटमला आपण बघितलं तर C डबल बॉन्ड O म्हणजे CO हा ग्रुप आहे. हा जो ग्रुप आहे त्याला काय म्हटलं जातं, कार्बोनिल. म्हणजेच ग्लुकोजमध्ये, म्हणजेच आपण कशाचं एक्झाम्पल घेतले तर हे शुगरचं. या शुगरच्या एक्झाम्पलमध्ये कुठले 2 ग्रुप असणार आहेत, हायड्रॉक्झिल अँड कार्बोनिल. त्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे, ऑप्शन डी. बघा बाकीचे इथे आपण हायड्रॉक्झिल ऑलरेडी आहे. मिथाईल ग्रुप कुठं दिसतो का, मिथाईल ग्रुप म्हणजे CH3. मिथेन माहिती आहे तुम्हाला, CH4. त्या मिथेनचं मिथाईल ग्रुप म्हणजेच काय असणार आहे, तर CH3. इथं कुठं आपल्याला CH3 ग्रुप दिसतो का, नाही. त्यानंतर कार्बोनिल अँड मिथाईल. कार्बोनिल आहे पण मिथाईल आहे का, नाही. त्यानंतर कार्बोनिल अँड फॉस्फेट. कार्बोनिल आहे पण फॉस्फेट मीन्स PO4 ग्रुप. इथं कुठं आहे का, नाही. त्यामुळं याचं ॲन्सर काय येणार आहे, तर कार्बोनिल अँड हायड्रॉक्झिल ग्रुप, ऑप्शन डी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला, विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट पॉलिमेरिक म्हटले. पॉलिमेरिक मीन्स इट इज हॅव्हिंग मेनी मोनोमर्स. म्हणजे भरपूर काय असणार आहेत, सिंगल युनिट असणार आहेत. मग त्याच्यामध्ये प्रोटीन्स बघितलं तर प्रोटीन्स कसं फॉर्म होते, तर अमायनो ॲसिड्स असतात. एकापेक्षा जास्त अमायनो ॲसिड एकमेकांना बाइंड होतात पॉलिपेप्टाइड बॉन्डने, आणि तिथं काय होते, प्रोटीन इट इज अ पॉलिमर ऑफ अमायनो ॲसिड. त्यानंतर पॉलिसॅक्राइड मीन्स शुगर्स, कार्बोहायड्रेट्सचं युनिट काय आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामध्ये पॉलिसॅक्राइडचं युनिट काय आहे, तर मोनोसॅक्राइड्स असते. अनेक मोनोसॅक्राइड युनिट्स एकत्र येऊन काय होतं, तर पॉलिसॅक्राइड तयार होत असतो. फॉर एक्झाम्पल आपण लॅक्टोज बघितले ज्याच्यामध्ये ग्लुकोज गॅलॅक्टोज असतोय. माल्टोज बघितले ज्यामध्ये ग्लुकोजचे 2 युनिट्स असतात. सुक्रोज बघितले ज्यामध्ये ग्लुकोज आणि फ्रुक्टोज असते. म्हणजे एकापेक्षा जास्त मोनोसॅक्राइड्स त्याच्यामध्ये असतात. त्यानंतर न्यूक्लिक ॲसिड त्याच्यामध्ये DNAचं RNAचं स्ट्रक्चर आपण बघितले. त्याचं जे युनिट आहे ते युनिट काय आहे, न्यूक्लिओटाइड्स. म्हणजे अनेक न्यूक्लिओटाइड्सची चेन तयार होते आणि न्यूक्लिक ॲसिड्स फॉर्म होत असतात. मग इथं राहिलं काय, तर लिपिड्स आपण बघितलं तर हे लिपिड्स कसे तयार होतात,
तर त्याच्यामध्ये 2 वेगवेगळे युनिट असतात. सेम युनिट किंवा सेम ग्रुप त्याच्यामध्ये नसतो. बाकीचं आपण बघितलं की प्रोटीनमध्ये अमायनो ॲसिडचा ग्रुप असतो, पॉलिसॅक्रॅइडमध्ये मोनोसॅक्रॅइडचा ग्रुप असतो, त्यानंतर न्यूक्लिक ॲसिडमध्ये न्यूक्लिओटाईडचा, म्हणजे हे जे आहेत हे सेम मोनोमर्स आहेत. पण लिपिड्समध्ये तसं नसते. तर लिपिड्समध्ये काय असतात, फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोल्स हे 2 वेगवेगळे युनिट्स असतात. म्हणून आपण काय म्हणणार आहे, तर लिपिड्स दीज आर नॉट द पॉलिमेरिक कंपाऊंड. त्यामुळे ॲन्सर आपलं काय येणार आहे, ऑप्शन सी, दॅट इज लिपिड्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे बघा, तर विच ऑफ द फॉलोइंग बायोमॉलिक्युल्स डज हॅव फॉस्फोडाईस्टर बॉन्ड. ऑप्शन काय आहेत बघा, अमायनो ॲसिड्स इन अ पॉलीपेप्टाइड, न्यूक्लिक ॲसिड्स इन अ न्यूक्लिओटाइड, फॅटी ॲसिड्स इन अ डायग्लिसराइड, मोनोसॅक्रॅइड्स इन अ पॉलिसॅक्रॅइड. तर बघा, अमायनो ॲसिड म्हटल्यावर प्रोटीन येतं आपल्यासमोर. प्रोटीन म्हणजे काय असते, इट इज पॉलीपेप्टाइड चेन ऑफ अमायनो ॲसिड्स, आणि त्याच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो कुठला असतो, तर पेप्टाइड बॉन्ड असतो. त्यानंतर फॅटी ॲसिड्स अँड डायग्लिसराइड्स. तर फॅटी ॲसिड किंवा डायग्लिसराइडमध्ये फॅटी ॲसिड आपण बघितलं तर त्याच्यामध्ये हा बॉन्ड कुठं असतो, तर एकतर कार्बनमध्ये असतो आणि त्याचबरोबर काय, तर कार्बन आणि हायड्रोजनमध्ये असतो. सो इट इज नॉट अ फॉस्फोडाईस्टर. त्यानंतर पॉलिसॅक्रॅइडमध्ये काय असतात, मोनोसॅक्रॅइडचे युनिट असतात. मग हे जे मोनोसॅक्रॅइड्स आहेत यांच्यामध्ये जो बॉन्ड असतो तो कुठला असतो, तर ग्लायकोसायडिक बॉन्ड असतो. मग आपल्याला पाहिजे कुठला, तर फॉस्फोडाईस्टर. मग फॉस्फोडाईस्टर बॉन्ड कुठं असतो बघा, तर DNA RNAचं स्ट्रक्चर आपण बघितलं आहे. त्याच्यामध्ये काय असतं, तर स्ट्रँड्स असतात, DNA स्ट्रँड किंवा RNA स्ट्रँड असतो. मग हा DNA स्ट्रँड किंवा RNA स्ट्रँड कसा फॉर्म होतो, तर त्याच्यामध्ये काय असते, न्यूक्लिओटाइड्स असतात. हे स्ट्रक्चर ऑलरेडी झालेलं आहे आपल्याला. अशा प्रकारे हे न्यूक्लिओटाइड्स असतात. मग हे न्यूक्लिओटाइड्स जे आहेत हे एकमेकांना काय असतात, तर बाइंड असतात. इथं हा फॉस्फेट ग्रुप असतो. न्यूक्लिओटाइडमध्ये आपण बघितले काय असते, तर नायट्रोजन बेस, पेंटोज शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. नायट्रोजन बेस म्हणजे ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन किंवा युरॅसिल हे पेंटोज शुगरच्या फर्स्ट कार्बन ॲटमला बाइंड असतात आणि ह्याच पेंटोज शुगरच्या लास्ट कार्बन ॲटमला काय असतं, तर इथं फॉस्फेट ग्रुप अटॅच्ड असतो. आणि हा फॉस्फेट ग्रुप हा आपण पहिला न्यूक्लिओटाइड कन्सिडर केला आणि हा दुसरा. तर काय होतं, हा फॉस्फेट ग्रुप या दुसऱ्या न्यूक्लिओटाइडच्या थर्ड कार्बन ॲटमला बाइंड होतो. इट इज बाइंडिंग फ्रॉम 3 to 5. इथं हा 5वा कार्बन ॲटम 1 2 3 4 5 आणि इथं हा 1 2 3 तिसरा कार्बन ॲटम. मग हा 5वा कार्बन ॲटमला जिथं फॉस्फेट ग्रुप अटॅच्ड आहे तो काय असतो, तर त्याच्या पुढच्या न्यूक्लिओटाइडच्या थर्ड कार्बन ॲटमला अटॅच्ड असतो. आणि इथं हा जो बॉन्ड असतो त्या बॉन्डला काय म्हटलं जाते, फॉस्फोडाईस्टर बॉन्ड. त्यामुळे हा फॉस्फोडाईस्टर बॉन्ड कुठं प्रेझेंट असणार आहे, तर इट इज प्रेझेंट इन टू द न्यूक्लिक ॲसिड्स ऑफ न्यूक्लिओटाइड. त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे आपलं, तर ऑप्शन बी येणार आहे. नंतर नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, अ टिपिकल फॅट मॉलिक्यूल इज मेड अप ऑफ. म्हणजे फॅट मॉलिक्यूल जो आहे त्या फॅट मॉलिक्यूलला काय म्हटलं जाते, तर ट्रायग्लिसराइड्स म्हटलं जाते. ट्रायग्लिसराइड का म्हटलं आहे, तर याच्यामध्ये काय असतात, 1 ग्लिसरॉल आणि त्याला अटॅच्ड काय असतात 3 फॅटी ॲसिड मॉलिक्युल्स. म्हणून त्याला काय म्हटलं तर ट्रायग्लिसराइड्स म्हटले. त्याचं स्ट्रक्चर जर का आपण बघितलं तर त्यामध्ये एक ग्लिसरॉल असतो आणि 3 फॅटी ॲसिड
मॉलिक्युल्स असतात. त्यानंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग. खालीलपैकी कुठलं स्टेटमेंट हे रॉंग आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आपण युरॅसिल इज पायरिमिडीन, ग्लायसिन इज अ सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड, सुक्रोज इज डायसॅक्राइड, सेल्युलोज इज पॉलिसॅक्राइड. तर बघा युरॅसिल इज पायरिमिडीन. पायरिमिडीन कशामध्ये बघितलं आपण, तर DNA RNA मध्ये. DNA RNA मध्ये काय असतात, नायट्रोजन बेस असतात. मग हा नायट्रोजन बेस कुठला असतं, तर DNA मध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. आणि RNA मध्ये काय असते, तर ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि युरॅसिल. थायमिनच्या ऐवजी काय असते, युरॅसिल असते. मग त्यामध्ये ॲडेनिन आणि ग्वानिन हे काय आहेत, प्युरिन्स आहेत. आणि थायमिन आणि सायटोसिन आणि युरॅसिल हे काय आहेत, पायरिमिडीन्स आहेत. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन काय येणार आहे, करेक्ट येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, सुक्रोज इज डायसॅक्राइड. बरोबर आहे, सुक्रोज डायसॅक्राइड काय आहे, त्याच्यामध्ये इट इज मेड फ्रॉम द ग्लुकोज अँड फ्रुक्टोज, these two monosaccharide units, they will form the सुक्रोज. त्यानंतर सेल्युलोज इज पॉलिसॅक्राइड. हो, सेल्युलोज हा पॉलिसॅक्राइड आहे, कारण त्याचं युनिट काय आहे सेल्युलोजचं, तर ग्लुकोज. मेन्यू ग्लुकोज आणि ग्लुकोज एकत्र येऊन काय होते, तर हा सेल्युलोज तयार होत असतो. राहिला कुठला ऑप्शन बी, तर ह्याच्यामध्ये ग्लायसिन जे आहे हे ग्लायसिन काय न्यूट्रल अमायनो ॲसिड आहे. इट इज न्यूट्रल अमायनो ॲसिड. आणि सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स कुठले आहेत बघा, दीज आर सिस्टीन अँड मिथिओनिन. हे दोन काय आहेत, सल्फर कंटेनिंग. त्यामुळं आपलं याचं आन्सर काय येणार आहे, तर ऑप्शन बी येणार आहे. ग्लायसिन इज अ सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड. नाही आहे, तर सल्फर कंटेनिंग अमायनो ॲसिड्स कुठले आहेत, सिस्टीन आणि मिथिओनिन. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ नॉन रिड्युसिंग कार्बोहायड्रेट. नॉन रिड्युसिंग म्हणजे त्याच्यामध्ये काय असतो, अल्डिहाइड किंवा कीटोन ग्रुप प्रेझेंट असतो. मग त्याच्यामध्ये माल्टोज, सुक्रोज, लॅक्टोज आणि रायबोज फॉस्फेट. माल्टोज, लॅक्टोज, रायबोज 5% याच्यामध्ये काय आहे, अल्डिहाइड कीटोन ग्रुप्स प्रेझेंट आहेत. पण सुक्रोजमध्ये हा ग्रुप नाही आहे, त्यामुळं सुक्रोज काय, इट इज नॉन रिड्युसिंग कार्बोहायड्रेट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा आपला, तर ग्लायकोजन इज अ पॉलिमर ऑफ. ग्लायकोजन इज अ पॉलिमर ऑफ गॅलॅक्टोज, ग्लुकोज, फ्रुक्टोज, सुक्रोज. तर ग्लायकोजन हा कशाचा पॉलिमर आहे, ग्लुकोजचा आहे. स्ट्रक्चर आपण बघितले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, गॅलॅक्टोजमध्ये काय होते, तर गॅलॅक्टोज हा काय आहे, तर मोनोसॅक्राइड आहे. या गॅलॅक्टोजपासून काय तयार होते, तर बघा लॅक्टोज. त्यानंतर फ्रुक्टोज आणि सुक्रोज. फ्रुक्टोज इट इज ऑल्सो मोनोसॅक्राइड. फ्रुक्टोज प्लस ग्लुकोज मिळून काय तयार होते, डायसॅक्राइड सुक्रोज तयार होते. त्यामुळे फ्रुक्टोज, सुक्रोज हे आपला आन्सर येत नाही किंवा गॅलॅक्टोज येत नाही. तर ग्लायकोजन जे आहे इट इज पॉलिमर ऑफ ग्लुकोज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, एन्झाईम्स हॅविंग स्लाइटली डिफरंट मॉलिक्युलर स्ट्रक्चर बट परफॉर्मिंग आयडेंटिकल ॲक्टिव्हिटी.
जसं तुम्हाला आयसोमर्स माहिती आहे. इट इज हॅविंग सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. तसंच इथं आहे. तर एन्झाईम्स ज्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर आहे डिफरंट आहे, पण त्याचे ॲक्शन जे आहे ते सेम आहे. त्याला काय म्हटलं जाते? आयसो एन्झाईम्स. आन्सर काय येते आपला? ऑप्शन बी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. तर RNA डज नॉट पजेस. मगाशीच तुम्हाला सांगितलं की काय असतात त्याच्यामध्ये? नायट्रोजन बेसेस. कुठला? ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल. याच्यामध्ये DNA ॲडेनिन, ग्वानिन, थायमिन आणि सायटोसिन असते आणि RNAमध्ये काय असते? थायमिनच्या ऐवजी युरॅसिल असते. म्हणून आपला आन्सर काय येणार आहे? तर थायमिन, बिकॉज थायमिन इज नॉट प्रेझेंट इन द RNA. नंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. न्यूक्लियोटाइड इज फॉर्म्ड ऑफ. न्यूक्लियोटाइडमध्ये काय काय असते? तर न्यूक्लियोटाइडमध्ये 3 कॉम्पोनंट्स असतात. कुठले कुठले बघा? स्ट्रक्चर तुम्हाला मगाशी मी काढून दाखवलं होतं. हे काय असते? तर पेंटोज शुगर, त्यानंतर इथं काय असतो? नायट्रोजन बेस, आणि इथं काय असतो? तर फॉस्फेट ग्रुप असतो. त्यामुळे आन्सर काय येणार आहे आपलं? नायट्रोजन बेस, शुगर आणि फॉस्फेट ग्रुप. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. DNA इज कंपोज्ड ऑफ रिपिटेटिंग युनिट्स ऑफ. काय आहे? तर हेच जे मी स्ट्रक्चर काढलेलं आहे ते न्यूक्लियोटाइड. पण हा न्यूक्लियोटाइड काय? इट इज अ डीऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड. म्हणजे याच्यामधला एक ऑक्सिजन काय तर निघून गेलेला आहे. त्यामुळे याचा आन्सर काय येणार आहे? डीऑक्सीरायबोन्यूक्लियोटाइड. RNAमध्ये काय असते? तर रायबोज न्यूक्लियोटाइड असतात. रायबोन्यूक्लियोटाइड असतात. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. सेगमेंट ऑफ DNA हॅज 120 ॲडेनिन अँड 120 सायटोसिन बेसेस. द टोटल नंबर ऑफ न्यूक्लियोटाइड्स प्रेझेंट इन द सेगमेंट इज. DNAचं स्ट्रक्चर आपण बघितले. DNAचं स्ट्रक्चर कसं असतं? इट इज लॉंग, लिनियर, हेलिकल स्ट्रक्चर. त्याचबरोबर काय असते बघा? तर याच्यामध्ये प्युरिन आणि पायरिमिडिन त्याच्यामध्ये काय होत असते? बॉन्डिंग होत असते. त्यामध्ये A पेअर्स विथ T अँड G पेअर्स विथ C. म्हणजे इथं आपण बघितलं A, T, G, C. तर एका स्टँडवरती हे आहेत, तर दुसऱ्या स्टँडवरती काय असणार आहे? त्याला कॉम्प्लिमेंटरी न्यूक्लियोटाइड. म्हणजे A पेअर्स विथ T, T पेअर्स विथ A, G पेअर्स विथ C, C पेअर्स विथ G. त्यामुळं हा जो रेशो असतो न्यूक्लियोटाइड्सचा DNAमध्ये हा काय असतो? 1:1. म्हणजेच A प्लस T इज इक्वल टू G प्लस C. मग आपल्याला दिलं आहे काय? तर सेगमेंट ऑफ DNA हॅज 120 ॲडेनिन अँड 120 सायटोसिन. मग इथं A पेअर्स विथ T म्हटले, त्यामुळे जेवढे A असतात तेवढेच T असणार आहेत. म्हणजे किती असणार आहे? T पण 120. आणि G पेअर्स विथ C म्हटले, त्यामुळे G आणि C काय असणार आहेत? सेम असणार आहेत. म्हणजे 120 G. ह्या सगळ्यांची टोटल केली तर तेवढे न्यूक्लियोटाइड्स काय असणार आहेत? त्या सेगमेंटमध्ये असणार आहेत. म्हणजेच किती असणार आहेत? 480. त्यामुळे आन्सर काय येणार आहे आपलं? ऑप्शन D. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. इन अ डबल हेलिक्स ऑफ DNA द 2 DNA स्ट्रँड्स आर. कशा असतात बघा? त्याचं स्ट्रक्चर आपण बघितलं 3D स्ट्रक्चर. तर एक सेंट्रल इमॅजिनरी ॲक्सिस असतो. त्या ॲक्सिस भोवती हे दोन्ही काय असतात? गुंडाळलेले असतात. हे 2 DNA स्ट्रँड जे आहेत ते एकमेकांना गुंडाळलेले नसतात, तर सेंट्रल ॲक्सिस भोवती गुंडाळलेले असतात. त्यामुळे त्याला काय म्हटलं? स्पायरल हेलिक्स म्हटलेलं आहे. जशी स्पायरल लॅडर गोलाकार शिडी असते किंवा आपली स्प्रिंग असते,
स्प्रिंग तुम्ही लांबून बघितला तर ते आपल्याला 2 ज्या तारा आहेत त्या एकमेकांना जोडलेले दिसतील, पण जवळून तुम्ही बघितलं तर सिंगल तार असते ती काय असते तर स्पायरल, त्याच्यामध्ये हे गोलाकार अर्धगोलाकार स्ट्रक्चर असते. तसंच या DNA मध्ये सुद्धा असते. 2 स्ट्रँड्स असतात, पण ते कधीही एकमेकांना छेदत नाहीत. दे कॅन नॉट इंटरसेक्ट टू इच अदर, दे आर ऑलवेज पॅरलल टू इच अदर. त्यामुळं हे स्ट्रक्चर कसं असते, कॉइल्ड अराउंड अ कॉमन ॲक्सिस. देन रोल ऑफ एन्झाईम इन द रिॲक्शन इज टू. बघा तर इथं काय होतंय, रोल ऑफ एन्झाईम इन द रिॲक्शन. तर ज्यावेळी रिॲक्शन सुरू असते त्यावेळी त्या रिॲक्शनमध्ये त्या रिॲक्शनसाठी ठराविक एनर्जी लागते. त्या एनर्जीला काय म्हटलं जाते तर ॲक्टिवेशन एनर्जी. मग आता ही एनर्जी लागणार म्हटल्यावर तिथं एनर्जी तयार झाल्यानंतर काय होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. आपल्यामध्ये सुद्धा बघा तुम्ही एनर्जी यूज केला तर काय होतं, आपलं बॉडी टेम्परेचर वाढते. मग इथं सुद्धा ही एनर्जी यूज केल्यामुळं तिथं त्या रिॲक्शनमध्ये टेम्परेचर वाढणार, आणि टेम्परेचर वाढल्यामुळं काय होऊ शकते तर तिथं त्या रिॲक्शन काय होते, स्टॉप होते. कारण एक्सेस टेम्परेचर जर का असेल तर त्या एन्झाईममध्ये जो बॉन्ड असणार आहे तो ब्रेक होणार आहे. मग ही पुढं काय होणार नाही तर रिॲक्शन होणार नाही. मग इथं एन्झाईम काय करते तर टेम्परेचर वाढू नये म्हणून ॲक्टिवेशन एनर्जी काय करते तर कमी करायचं काम इथं हे एन्झाईम करत असते त्या रिॲक्शनमध्ये. त्यामुळे ॲन्सर काय येते आपलं, डिक्रीज द ॲक्टिवेशन एनर्जी. इन्क्रीज झालं तर काय होणार आहे, रिॲक्शन पूर्णपणे स्टॉप होणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, युरिडीन प्रेझेंट ओनली इन RNA इज. RNA मध्ये युरिडीन म्हणजे आपण बघितलं की युरॅसिल प्रेझेंट असते. मग युरिडीन म्हणजे काय तर या युरॅसिलमध्ये ज्यावेळी पेंटोज शुगर ॲड होईल त्यावेळी त्या स्ट्रक्चरला काय म्हणतो आपण, युरिडीन. हे आपण बघितले की एक न्यूक्लियोटाइड त्याच्यामध्ये 3 कॉम्पोनंट, नायट्रोजन बेस प्लस पेंटोज शुगर प्लस फॉस्फेट ग्रुप. हे 3 कॉम्पोनंट असतील तर न्यूक्लियोटाइड म्हणतो आपण. समजा फक्त नायट्रोजन प्लस पेंटोज शुगर असेल तर त्याला काय म्हणतो आपण, न्यूक्लियोसाइड म्हणतो. मग इथं तेच आहे, शुगर आणि नायट्रोजन बेस, त्याला म्हटलं युरिडीन. ते युरॅसिलच्या ऐवजी समजा ॲडेनिन असतं किंवा थायमिन किंवा सायटोसिन असतं तर काय म्हटलं असतं आपण ॲडिनिलीन, त्यानंतर थायमिडीन, सायटिसिडीन असं म्हटलं असतं आपण. मग इथं युरॅसिल आहे म्हणून त्याला युरिडीन म्हटलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काय फक्त युरॅसिल आणि पेंटोज शुगर आहे, ज्याला आपण काय म्हणतो, न्यूक्लियोसाइड म्हणतो. त्यामुळे याचं ॲन्सर काय येणार आहे आपलं, न्यूक्लियोसाइड येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन काय आहे बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज रॉंग अबाउट एन्झाईम्स. ऑप्शन काय बघा, एन्झाईम्स आर डिनॅचर्ड ॲट हाय टेम्परेचर, enzymes are mostly proteins but some are lipids, enzymes are highly specific, enzymes require optimum pH and temperature for maximum activity. यामधले करेक्ट आन्सर्स कुठले आहेत तर एन्झाईम्स आर डिनॅचर्ड ॲट हाय टेम्परेचर. टेम्परेचर झालं 40 डिग्रीच्या पुढं गेलं, ऑप्टिमम टेम्परेचरच्या पुढं गेलं तर काय होतं आहे, एन्झाईममधला जे काही मॉलिक्युल्स असतात त्यामधला बॉन्ड ब्रेक होतं आणि त्यामुळे ते काय होते, डिनॅच्युअर होते. त्यानंतर हायली स्पेसिफिक म्हणजे काय, पर्टिक्युलर एन्झाईम हे पर्टिक्युलर रिॲक्शनमध्येच यूज केलं जातं आहे किंवा दुसऱ्या रिॲक्शनमध्ये ते यूज करता येत नाही. त्यानंतर एन्झाईम रिक्वायर ऑप्टिमम pH अँड टेम्परेचर. ऑप्टिमम टेम्परेचर pH असेल तरच ती एन्झाईमची ॲक्टिव्हिटी काय असते तर एक्सेस असते. त्यानंतर राहिला आपला ऑप्शन कुठला, एन्झाईम्स आर मोस्टली प्रोटीन्स बट सम आर लिपिड्स.
आपण बघतो की एन्झाईम्स हे काय आहेत, ऑल एन्झाईम्स आर प्रोटीन्स. लिपिड्स आहेत का ते नाही. त्यामुळं आपलं ॲन्सर काय येणार आहे तर ऑप्शन बी, एन्झाईम्स आर मोस्टली प्रोटीन्स बट सम आर लिपिड. इट इज द रॉंग स्टेटमेंट. एन्झाईम्स आर ओनली प्रोटीन्स. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच वन ऑफ द मोस्ट अबंडंट प्रोटीन इन ॲनिमल वर्ल्ड. ॲनिमलमध्ये सापडणारं कुठलं आहे? ट्रिप्सिन, हिमोग्लोबिन, कोलॅजन, इन्सुलिन. तर कोलॅजिन. त्यानंतर नेक्स्ट बघा, ॲन ऑर्गॅनिक सबस्टन्स बाउंड टू ॲन एन्झाईम अँड इसेन्शियल फॉर द ॲक्टिव्हिटी इज कॉल्ड. तर याचा आन्सर काय ते बघा, कोएन्झाईम. तर एन्झाईममध्ये हा कोएन्झाईम अटॅच झाला तर काय होते तर ते एन्झाईमची ॲक्टिव्हिटी, एन्झाईम जो आहे तो ॲक्टिव्ह राहतो. समजा कोएन्झाईम नसेल तर तिथं तो एन्झाईम काय होणार आहे, इनॲक्टिव्ह होणार आहे. एन्झाईम इट इज बिकम इनॲक्टिव्ह ड्यू टू अब्सेन्स ऑफ कोएन्झाईम. म्हणून इथं आपल्याला काय लागतं तर हा ऑर्गॅनिक सबस्टन्स कोएन्झाईम लागतो. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, कार्बोहायड्रेट इज द मोस्ट अबंडंट ऑन अर्थ आर प्रोड्युस्ड बाय. कार्बोहायड्रेट आपण बघितलं तर सगळ्यात जास्त बायोमॉलिक्यूल जो प्रेझेंट आहे अर्थवरती तो कुठला आहे, कार्बोहायड्रेट. किंवा सिंथेसाइज होतो तो कुठला, कार्बोहायड्रेट. पण हे कोण कोण सिंथेसाइज करत आहे तर सम बॅक्टेरिया, अल्गे अँड ग्रीन प्लांट्स, फंगा, अल्गे अँड ग्रीन प्लांट सेल्स, ऑल बॅक्टेरिया, फंगा अँड अल्गी, व्हायरसेस, फंगा अँड बॅक्टेरिया. व्हायरसेस, फंगाय, they not produce the carbohydrate. Only some bacteria, algae and green plants they produce the carbohydrate. बॅक्टेरिया म्हणजे सायनोग्रीन बॅक्टेरिया वगैरे माहिती आहे तुम्हाला, अल्गी, स्पायरोकायरा, ग्रीन प्लांट्स, हे सगळ्याचं आपण फूड म्हणून यूज करतो आहे. फूडमध्ये मोस्टली काय असते, कार्बोहायड्रेटच असते. फंगाय बघा, फंगाय कार्बोहायड्रेट प्रोड्यूस करते काय, नाही करत. व्हायरसेस पण करत नाही. त्यामुळे यामधला कुठला ग्रुप आपला करेक्ट येणार आहे तर ऑप्शन ए. त्यानंतर लिपिड्स आर इनसोल्युबल इन वॉटर बिकॉज लिपिड मॉलिक्युल्स कशा असतात, हायड्रोफोबिक असतात. ऑप्शन कुठे बघा, हायड्रोफिलिक, हायड्रोफोबिक, न्यूट्रल, व्हिटर आयन. तर लिपिड मॉलिक्युल्स हायड्रोफोबिक, फोबिक मीन्स दे डू नॉट हॅव अफेक्शन. टू वॉटर म्हणून ते इन्सोल्युबल असतात वॉटरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट काय बघा, ATP. ATP काय, न्यूक्लियोटाईड आहे, न्यूक्लियोसाईड आहे, न्यूक्लिक ॲसिड आहे की विटॅमिन. विटॅमिन आहे का, नाही. न्यूक्लिक ॲसिड आहे का, नाही. न्यूक्लिक ॲसिडमध्ये DNA RNA येतं. न्यूक्लियोसाईड आहे का आणि न्यूक्लियोटाईड. तर ATPचं लॉंग फॉर्म काय होतं, ॲडेनोसिन ट्राय फॉस्फेट. ॲडेनोसिन ट्राय फॉस्फेट म्हणजे ॲडेनिन आहे, फॉस्फेट ग्रुप आहे आणि हा कशाला अटॅच्ड असतो तर ATPचं स्ट्रक्चर आपण बघितलं तर ह्या अशा पद्धतीनं असते. इथं ॲडेनिन, इथं फॉस्फेट ग्रुप. म्हणजे याच्यामध्ये नायट्रोजन बेस आहे, पेंटोज शुगर आहे, फॉस्फेट ग्रुप आहे. म्हणजे 3 कॉम्पोनंट्स आहेत. त्यामुळं हा काय आहे, इट इज अ न्यूक्लियोटाईड. मग अशी DNAच्या स्ट्रक्चरमध्ये बघितला न्यूक्लियोटाईडमध्ये कुठले कॉम्पोनंट्स असतात. मग हे 3ही कॉम्पोनंट या ATPमध्ये पण आहेत. त्यामुळे ATP हा काय आहे, इट इज अ न्यूक्लियोटाईड. नेक्स्ट क्वेश्चन काय बघा, लॅक्टोज. लॅक्टोज इज कंपोज्ड ऑफ. लॅक्टोज कशामध्ये असते, मिल्कमध्ये. लॅक्टोज काय आहे, डायसॅक्राइड आहे. मीन्स इट इज हॅविंग 2 मॉलिक्युल्स ऑफ मोनोसॅक्राइड्स. कुठले कुठले 2 डायसॅक्राइड असतात तर ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज. त्यामुळे ऑप्शन काय येणार आहे, आपला आन्सर ए येणार आहे. फ्रुक्टोज प्लस गॅलॅक्टोज काय तयार होतं का, नाही. ग्लुकोज प्लस फ्रुक्टोज सुक्रोज तयार होते आणि ग्लुकोज प्लस ग्लुकोज माल्टोज तयार होते.
त्यामुळे याचा ॲन्सर काय येतं आपलं ग्लुकोज प्लस गॅलॅक्टोज. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग हॅव कार्बोहायड्रेट ॲज अ प्रोस्थेटिक ग्रुप. प्रोस्थेटिक ग्रुप म्हणजे प्रोस्थेटिक ग्रुप म्हणजे जो प्रोटीनला अटॅच्ड ग्रुप असतो. मग याच्यामधलं कार्बोहायड्रेटमध्ये आपण एक्झाम्पल्स बघा, ग्लायकोप्रोटीन, क्रोमोप्रोटीन, लिपोप्रोटीन, न्यूक्लियोप्रोटीन. ग्लायकोप्रोटीनमध्ये काय असणार आहे, ग्लायकोजन प्लस प्रोटीन. क्रोमोप्रोटीनमध्ये क्रोमोफोर प्लस प्रोटीन. लिपोप्रोटीनमध्ये लिपिड प्लस प्रोटीन. न्यूक्लियोप्रोटीनमध्ये न्यूक्लिक ॲसिड प्लस प्रोटीन. मग काय विचारले, कार्बोहायड्रेट. यामधला कार्बोहायड्रेट कुठला आहे, मग ग्लायकोजन हा कार्बोहायड्रेट आहे. त्यामुळे आन्सर काय येणार आहे आपलं, ऑप्शन बी येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स कंटेन 4 पायरिमिडीन बेसेस. 4 पायरिमिडीन बेसेस कुठले आहेत ते विचारले. मग पायरिमिडीन्स कुठले आहेत, ॲडेनिन आणि ग्वानिन हे प्युरिन्स आहेत. आणि पायरिमिडीन्स कुठले आहेत, थायमिन, सायटोसिन आणि युरॅसिल. मग इथं बघायचं आता की 4 पायरिमिडीन बेसेस कुठले आहेत, कुठल्या ऑप्शनमध्ये आहेत. ए नाही, T1, C2, ए नाही, T3, G नाही, C4. म्हणजे इथं 4 आहेत. आणखीन ऑप्शनमध्ये बघूया आपण, C1, U2, C3. म्हणजे याच्यामध्ये 3 आहेत. इथं किती आहेत बघा, U1, C2, U3, बोथ बी अँड सी नाही. जो आन्सर काय येणार आहे आपला, ऑप्शन ए येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, द कॅटॅलायटिक इफिशियन्सी ऑफ 2 डिफरंट एन्झाईम्स कॅन बी कम्पेअर्ड बाय द. म्हणजे 2 एन्झाईम्स आहेत, त्याची कॅटॅलायटिक इफिशियन्सी ही कशी कम्पेअर करणार, हा प्रश्न विचारला आहे. ऑप्शन काय आहेत बघा, फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, pH ऑफ ऑप्टिमम व्हॅल्यू, Km व्हॅल्यू, मोलिक्युलर साईज ऑफ द एन्झाईम. क्वेश्चन काय आहे बघा, द कॅटॅलायटिक इफिशियन्सी ऑफ 2 डिफरंट एन्झाईम्स कॅन बी कम्पेअर्ड बाय द फॉर्मेशन ऑफ द प्रोडक्ट, pH ऑफ द ऑप्टिमम व्हॅल्यू, Km व्हॅल्यू, मोलिक्युलर साईज ऑफ द एन्झाईम. मग याचं आन्सर काय येते, Km व्हॅल्यू. Km व्हॅल्यू काय येते, Km व्हॅल्यू म्हणजे काय, इट इज अ मायकेलिस कॉन्स्टंट. मायकेलिस कॉन्स्टंट म्हणजे काय, इट इज द सबस्ट्रेट कॉन्सन्ट्रेशन ॲट विच हाफ ऑफ द एन्झाईम मॉलिक्युल्स आर फॉर्म. हे एन्झाईम मॉलिक्यूल जो आहे हा हाफ ऑफ द एन्झाईम मॉलिक्यूल इज फॉर्मिंग ES कॉम्प्लेक्स. म्हणजे आपण एन्झाईम जो ॲड केला असतो त्याच्यामधला हाफ एन्झाईम हा ES कॉम्प्लेक्स तयार करतो. त्याला काय म्हटलं, Km व्हॅल्यू म्हटलेलं आहे. ऑर द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सबस्ट्रेट व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ द एन्झाईम रिॲक्शन इज हाफ ऑफ द मॅक्झिमल पॉसिबल. एकतर ES कॉम्प्लेक्स एन्झाईम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स तयार होते, हाफ
एन्झाईम कॉन्सन्ट्रेशनमुळं, किंवा काय होते तर त्याचबरोबर व्हिलॉसिटी जी आहे, व्हिलॉसिटी ऑफ द एन्झाईम रिॲक्शन इट इज हाफ. मग हा जो Km आहे, हा Km काय असतो, इट इज व्हेरिएबल फ्रॉम एन्झाईम टू एन्झाईम. आणि म्हणूनच काय केला जातो तर हा कशासाठी यूज केला जातो, फॉर द कम्पेअर द कॅटॅलिटिक इफिशियन्सी ऑफ टू डिफरंट एन्झाईम्स. कारण का Km व्हॅल्यू जर का स्मॉलर असेल तर तिथं काय असते, इट हॅव ग्रेटर ॲफिनिटी ऑफ द एन्झाईम फॉर इट सबस्ट्रेट. आणि जर का कमी असेल तर ह्याच्या काय असते, उलटं असते. म्हणून इथं आपलं आन्सर काय येते, Km व्हॅल्यू येते. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अमायनो ॲसिड इन अ पॉलीपेप्टाइड आर जॉईंड बाय. अमायनो ॲसिडमध्ये कुठला बॉन्ड असतो, डायसल्फाईड आणि हायड्रोजन बॉन्ड असतो. ग्लायकोसायडिक बॉन्ड कशामध्ये असतो, मोनोसॅक्राइडमध्ये. त्यामुळे आपला आन्सर काय येणार आहे, ऑप्शन डी, बोथ ए अँड सी. त्यानंतर लिपिड्स असोसिएटेड विथ द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनमध्ये कुठलं लिपिड असते तुम्हाला माहिती आहे, कुठलं असते, इट इज फॉस्फोलिपिड. आन्सर काय येणार आहे आपलं, फॉस्फोलिपिड. हे आपण बघितले काही प्रश्न जे इम्पॉर्टंट आहे CETच्या दृष्टीने फ्रॉम द टॉपिक बायोमॉलिक्युल्स. बायोमॉलिक्युल्स हा तुम्हाला 11वीमधला टॉपिक आहे, ज्याच्यामधला 20% 11वीचा सिलेबस, त्यामध्ये हा बायोमॉलिक्युल्स इन्व्हॉल्व आहे. या बायोमॉलिक्युल्सवरती तुम्हाला 3 ते 4 मार्काचे CETसाठी क्वेश्चन्स विचारले जातात.